शिष्यवृत्ती भरण्यासाठी जी प्रोसेस आहे ती प्रोसेस आपल्याला एका आठवड्यामध्ये एक आठवडा जसं आपल्याकडे गावाकडे भजन कीर्तन असले की सप्ताह आयोजित करतो त्या पद्धतीनं आपल्याला या सप्ताहामध्ये सप्ताह म्हणजे 7 दिवसांचा हा जो कालावधी आहे या कालावधीमध्ये आपल्याला आवेदन पत्र म्हणजे तुमचे स्कॉलरशिप फॉर्म भरायचे आहेत ते स्कॉलरशिप फॉर्म भरायचे आहेत ते कशा पद्धतीने भरायचे या संदर्भात सर्क्युलर आहे. तर सर्वप्रथम आपण बघूया की विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे. त्या अगोदर काळजी घेण्यापूर्वी आपण हे करूया की शिष्यवृत्ती का गरजेची आहे या संदर्भात अगोदर चर्चा करूया. बरेच विद्यार्थी आहेत ते स्वावलंबी आणि परावलंबी या पद्धतीचे आहेत. त्याच्यात मेजॉरिटीना परावलंबी विद्यार्थ्यांची संख्या ही अबाउट 90% आहे आणि जे स्वावलंबी विद्यार्थी आहेत ते मला असं वाटतं की 10%च्या आसपास असतील. एवढे मॅक्झिमम आहेत ते पण हे नाही आहे. तर आता हे झालं कुटुंबाच्या बाबतीत. गरज काय आहे स्कॉलरशिपची ते बघूया. हे जे अवलंबित्व आहे ते अवलंबित्व जरी आपण स्वतःवरती असलं किंवा आपल्या पालकावरती असलं तरी आपलं आर्थिक उत्पन्न हे काही लिमिटेशन्स आहेत. सगळा शैक्षणिक खर्च भागवणं पॉसिबल नाहीये. म्हणून फक्त आणि फक्त इथं आर्थिक उत्पन्न हा घटक इथं घेतला नाही तर दुसरा सामाजिक असा त्याच्या